हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर क्लासमध्ये. तर जेच्या सिरीजमध्ये आपण पोहोचलो आता सिंगल लाईन विषय आपण जवळपास सर्व कव्हर केलेला आहे. आज आपण बघतोय पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये. नाव सांगते पेअर. पेअर म्हणजे कमीत कमी दोन लाईन असतील. सपोज ही फर्स्ट लाईन आहे, सेकंड लाईन आहे, तर दोन लाईनचं इक्वेशन पण असेल. समजा या लाईनला म्हटलं L1, ही लाईन आहे L2. आता एक पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी कन्सेप्ट खूप सोपं आहे बघा. तर तुम्ही इक्वेशन लिहितो. दिस इज a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. ठीक आहे. नेक्स्ट L2 जे सेकंड इक्वेशन आहे ते आहे a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0 हे दुसरं इक्वेशन. राईट. आता बघा कन्सेप्ट खूप सोपा आहे. उदाहरणार्थ असं समजून घ्या की एक असं इक्वेशन जे दोन लाईनला सॅटिस्फाय करते, किंवा एक एनालॉजी म्हणून जो एक नंबर माझ्याकडे 4 आणि एक नंबर आहे 3. ठीक आहे. मला असा नंबर शोधायचा आहे जो या दोघांच्या टेबलमध्ये आहे किंवा जो दोघांचा एलसीएम आहे. सगळ्यात सिंपल मेथड काय, तर आपण काय करतो, या दोघांना मल्टिप्लाय करतो की 4 × 3 करायचं. जो नंबर आला 12, हा 12 असा नंबर आहे जो या दोघांचा एलसीएम आहे किंवा दोघांच्याही टेबलमध्ये आहे. मग हाच कन्सेप्ट आपण इथे यूज करणार आहे की जर मला असं इक्वेशन पाहिजे ज्या इक्वेशनला हे दोन्ही लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल, मी सिम्पली काय करणार आहे, L1 A2 L2 इक्वल्स टू 0. आता इक्वल टू 0 हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे की टू फॉर्म पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन RHS मस्ट बी 0. दोन्ही साइडला RHS काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. जेव्हा दोन्ही साइडला RHS 0 असेल तेव्हा मल्टिप्लाय करायचं आणि जे इक्वेशन बनेल ते काय झालं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. एक्झाम्पल a1x b1y c1. दुसरं इक्वेशन a2x b2y c2. प्रोडक्ट किती आहे, 0 × 0 असते 0. मल्टिप्लिकेशन करा बघा, a1 × a2 x² झाला. ठीक आहे. सो a1 a2 x² प्लस आता आपण काय करू, x² झाला. आता x² वाला बघू बघा, a1 b2 b1 a2 x × y झालं. सो a1 b2 प्लस b2 a1 याच्यासोबत काय आलं xy. याच्यासोबत काय आलं xy. ठीक आहे. आता आपण जाऊ y² वर. सो y × y y². सो b1 × b2 y². ठीक आहे. प्लस आता कॉन्स्टंट टर्म कडे जाऊ. कॉन्स्टंट टर्म कुठे आहे, एक x सोबत असणार आहे. ठीक आहे. x सोबत बाकी ना, x सोबत कॉन्स्टंट राहील, y सोबत कॉन्स्टंट राहील. x सोबत कॉन्स्टंट म्हणजे a1 c2 a2 c1. सो प्लस खाली लिहितो मी a1 c2 प्लस a2 c1. हे झालं x सोबत. सिमिलरली y सोबत पण असू शकते. y सोबत पण चेक करा, y × c2 है ना, b1 × c2 b2 × c1. बघा b1 c2 प्लस b2 c1 याच्यासोबत y आला आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म c1 c2 इक्वल्स टू 0. हे असं काहीतरी इक्वेशन बघितलं. आता इक्वेशन मध्ये एवढे सारे व्हेरिएबल दिसतात, फाईंड करायला तर मुश्किल होते. लक्षात ठेवायला थोडा प्रॉब्लेम जातो. तर आपण काय करू, थोडं सिम्प्लिफाय करू. काय सिम्प्लिफाय करायचं की हा एक नंबर आहे मल्टिप्लिकेशन केलेला, मी त्याला सरळ नाव देतो, दिस इज ax². ठीक आहे. याला आपण मल्टिप्लाय करून जर आपण ऍड केलं तर आपल्याला एक नंबर मिळणार. तो नंबर आहे समजा इथे लिहिताना 2hxy लिहितोय. का बरं, एक स्टँडर्ड फॉर्मॅट बनवायचा आपल्याला. प्लस b1 b2 आणखी एक नंबर, याला नाव देतो मी by². प्लस जसं इथे 2 लावल्यासोबत इथे पण मी 2 करतो. सो हा झाला 2gx प्लस याला म्हणणार मी gf2fy आणि प्लस हा c1 c2 तर c इक्वल्स टू 0. सो बेसिकली हे जे काही आपण लिहिलं इक्वेशन, दिस इक्वेशन इज कॉल्ड जनरल इक्वेशन. दिस इक्वेशन कॉल्ड एज जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. आता मी मुद्दामून पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणत नाहीये, कारण की पेअरचं इक्वेशन अजून म्हटलेलं नाहीये. कारण त्याच्या मागे सांगतो की हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जे आहे
ते स्ट्रेट लाईनसाठी पण अप्लिकेबल आहे, पॅराबोलासाठी पण अप्लिकेबल आहे, हायपरबोला आणि टोटल कोनिक सेक्शनसाठी अप्लिकेबल आहे. मग कोणत्या केससाठी काय असणार आहे ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघू. पण आतासाठी आपला महत्त्वाचा पॉईंट आहे की हे इक्वेशन माझ्याकडे तयार झालेलं आहे. कसं तयार केलं? L1 into L2 equals to 0 आणि RHS काय पाहिजे? हमेशा RHS equals to 0 पाहिजे, तेव्हाच ते मल्टिप्लाय करायचं, नाही तर मल्टिप्लाय करायचं नाही. ओके, मग हे आपल्या कामाचं जास्त सध्या तर नाही, नेक्स्ट चॅप्टर मध्ये कामात पडणार इक्वेशन. आधी आपल्या कामासाठी आपण काय करणार आहे, आपण एक कन्सेप्ट यूज करणार, त्याला म्हणतो आपण होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनची गोष्ट सुद्धा म्हणजे डायरेक्ट लिहितोय की इट इज होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. आता होमोजिनियस इक्वेशन कसं ओळखायचं? होमोजिनियसचा अर्थ आहे होमो म्हणजे सारखं, जिनियस म्हणजे जीन, सारखे जीन असणारे, सरळ सरळ म्हणजे सारखे पॉवर असणारे. इथे x चा पॉवर 2 आहे, नाईस. इथे x आणि y दोघांना मिळून जर पॉवर बघितला आपण तर 1 + 1 2 झाला. इथे पण पॉवर 2 आहे, इथे पॉवर 1 आहे, इथे पॉवर 1 आहे. हे आपल्याला नाही पाहिजे, हे आपल्याला बिलकुल नाही पाहिजे. इथे तर पॉवर 0 आहे, हे पण नाही पाहिजे. म्हणजे जिथे कुठे C1 C1 C2 हे असे व्हॅल्यू येत असेल ते आपल्याला पाहिजेच नाही. पण जर C1 आणि C2 = 0 पकडलं तर आपण आधी शिकलोय कुठल्याही इक्वेशन मध्ये जर C1 आणि C2 0 असेल याचा अर्थ काय की ती लाईन्स कुठून पास होतात, त्या लाईन्स पास होतात ओरिजिन मधून. सपोज ही माझी L1 आहे, ही माझी L2 आहे. लाईन कुठून पास होतात? ओरिजिन मधून. ही आहे समजा माझी x ऍक्सिस आणि y ऍक्सिस, हे म्हणजे x ऍक्सिस, ही म्हणजे y ऍक्सिस. तर जेव्हा कुठल्याही दोन लाईनी ओरिजिन मधून पास होतात तेव्हा म्हणजे त्यावर जी आपलं इक्वेशन बनते त्याच्यामध्ये C1 C2 नाही आहे, कारण ते ओरिजिन मधून पास होत आहे. C1 C2 नाही म्हणजे हे 0 झालं, हे पण 0 झालं, हे पण 0. तर बेसिकली आपल्याकडे x² आहे, xy आहे आणि y² आहे. हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन काय? सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. होमोजिनियस सारखं समजला, सगळ्या टर्म मधल्या व्हेरिएबलचा पॉवर सेम असला पाहिजे. व्हेरिएबल्सचा म्हणतोय मी, एक सिंगल व्हेरिएबल नाही. नाहीतर कोणी म्हणेल तिथे x आहे तिथे एकच पॉवर आहे, इथे y चा एकच पॉवर आहे. तसं नाही, पूर्ण टर्म मध्ये व्हेरिएबलचा पॉवर सारखा असला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला इक्वेशन माहिती असेल, डायरेक्ट इक्वेशन कसं लिहितो आपण? c ची व्हॅल्यू ठेवायचीच नाही. मग जर आपण c ची व्हॅल्यू ठेवायची नाही तर आपलं इक्वेशन कसं बनणार आहे? आपलं इक्वेशन बनणार y - m1x = 0 आणि दुसरं इक्वेशन होईल y - m2x = 0. इक्वेशन बनवण्यासाठी काय करायचं आपल्याला? सिंपली L1 × L2, सो देयरफॉर L1 × L2 = 0. दोघांना मल्टिप्लाय करा. ठीक आहे. इक्वेशन लिहितो मी m1x y × m2x = 0. मल्टिप्लाय करा y × y, y², राईट. इकडे मल्टिप्लाय करा, इथे yx आहे, इथे पण xy आहे. सो मायनस, दोन्ही साइडला मायनस असल्यामुळे m1 + m2 xy. बघून घ्या कसं केलं? m1x × y, इथे -m1 आला, m2x × y, इथे -m2 आला. तर मायनस बाहेर काढला की m1 + m2, इथे m1 m2 x² = 0. हे झालं आपलं होमोजिनियस इक्वेशन. हे आपलं काय झालं? होमोजिनियस इक्वेशन, राईट. आता जर त्याच्यासोबत कंपेअर करतो म्हटलं, हे लक्षात ठेवा, होमोजिनियस इक्वेशन आहे कुठलं? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचं. या इक्वेशनला जर मी या इक्वेशन सोबत कंपेअर करतो म्हटलं होमोजिनियस कंडिशनसाठी, C1 C2 ची टर्म राहणार नाही. इथे लिहितो मी C1 = 0 आहे, C2 = 0 आहे. त्याच्यामुळे जे तिसऱ्या 3 टर्म्स आहे शेवटच्या ते कामाच्या नाही. तर साइड बाय साइड कंपेअर जर आपण केलं, बरोबर लिहा, x² सोबत y² सोबत b² सोबत ज्या ज्या कोएफिशिएंट आहेत तसेच लिहायचे. हा झाला by² मायनस प्लस 2h xy आणि प्लस हा झाला ax². या प्रकारे आपलं इक्वेशन बनलं. आता इथे y² चा कोएफिशिएंट 1 आहे, तर मी काय करतो, सगळ्याला डिवाइड बाय b करणार, कारण की y² चा कोएफिशिएंट 1 करायचा आहे. ओके, सो बेसिकली डिवाइड बाय b, डिवाइड बाय b, डिवाइड बाय b, b कॅन्सल. ओके. आता साइड बाय साइड कंपेअर केल्यावर आपल्याला माहित पडलं m1 + m2 म्हणजे x y चे कोएफिशिएंट. सो m1 + m2 = -2h/b, राइट. आणि m1 m2 काय झालं?
m1 m2 इक्वल्स टू a बाय सिंपल. दोन गोष्टी मिळाल्या. आता एक आपण नाटक केलं कारण सिंपल आहे. बिकॉज वी नो दॅट अँगल बिटवीन टू लाइन्स, हा जो अँगल आहे अँगल बिटवीन टू लाइन्स, सो tan theta is equals to mod of m1 minus m2 upon under root, not under root 1 plus m1 m2. बस या ठिकाणी हे व्हॅल्यूज पुट करायचे. जर तुम्हाला आठवत असेल इथे m1 plus m2 आहे, याच्यावरून जर मला m1 minus m2 काढायचं असेल तर मला स्क्वेअर रूट घेऊन व्हॅल्यू यूज करावं लागेल. कुठली व्हॅल्यू? की tan theta is equals to आपल्याला मिळणार अंडर रूट, मी इक्वेशन लिहितो आणि नंतर व्हॅल्यूज पुट करणार की m1 plus m2 चा होल स्क्वेअर मायनस 4m1 m2. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला m1 minus m2 चा व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे, ती झाली व्हॅल्यू. टोटल डिवाइडेड बाय 1 plus m1 m2 डिवाइडेड बाय 1 plus m1 m2 किती आहे a by b. याला थोडंसं आपण व्हॅल्यू पुट केली समजा. अच्छा, मी आधी m1 m2 लिहितो नंतर व्हॅल्यू पुट करतो. सो m1 m2 थोडं सिंप्लिफाय करतो मी यालाच. m1 plus m2 चा होल स्क्वेअर किती आहे? मायनस 2h by b चा होल स्क्वेअर आहे. सो अंडर रूट मायनस 2h by b चा होल स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर झाला 4 मायनस चा प्लस h स्क्वेअर आणि b स्क्वेअर. नाइस. मायनस 4 टाइम्स m1 m2 किती आहे? a by b. सो a by b टोटल डिवाइडेड बाय 1 plus a by b. ओके, हे झालं आपलं इक्वेशन. याला जर आपण आणखी सिम्प्लिफाय केलं तर बघा सिम्प्लिफाय कसं होणार आहे. जास्त काही कॉम्प्लिकेट करायची गरज नाही. इथे खाली बी स्क्वेअर आहे, खाली पण बी स्क्वेअर जर मला करायचं असेल तिथे बी ने मल्टिप्लाय करतो, इथे पण बी ने मल्टिप्लाय केला, बी स्क्वेअर झाला. बी स्क्वेअर जेव्हा रूटच्या बाहेर येणार तेव्हा बी येणार आणि खालच्या बी सोबत कॅन्सल होईल. आपल्याला फायनल जो आन्सर दिला ते आहे tan theta is equals to 4 चा बाहेर निघाला तर 2 राहिला अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस. सो बेसिकली हे आपला फॉर्म्युला कशाचा? अँगल बिटवीन टू लाइन्स. दिस इज नथिंग बट अँगल बिटवीन टू लाइन्स. अँगल बिटवीन टू लाइन्स. जर आपल्याला पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर कुठल्या केसमध्ये? सध्या होमोजिनियस मध्ये, पण ऍक्च्युअली तुम्ही समोर जाऊन बघणार तर होमोजिनियस असू द्या किंवा नाही असू द्या, कुठल्याही केसमध्ये हा फॉर्म्युला आपल्याला व्हॅलिड आहे. आपण त्याला यूज करू शकतो लाईनचं इक्वेशन काढायसाठी. आता हे कसं पॉसिबल आहे? मी फक्त एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. समजा ही पेअर ऑफ लाईन्स आहे माझ्या. ह्या दोन पेअर ऑफ लाईन मधला पण अँगल किती आहे? थीटा. याच्यामधलं पण अँगल आहे, याच्यामधलं पण अँगल किती आहे? थीटा. जर मी या पॉइंटला उचलला, इथून ड्रॅग केला आणि ओरिजिनवर आणून ठेवून दिला. परत सांगतो, या पॉइंटला असं उचललं, दोन्ही लाईनला ओरिजिनवर आणून ठेवून दिलं, त्यातला अँगल चेंज होणार आहे का? नाही होत अँगल चेंज. जर अँगल चेंज झाला नाही तर ह्या व्हॅल्यूज चेंज होणार आहे का? नाही चेंज होत. देअरफॉर दोघांमधला अँगल सेम असेल तर फॉर्म्युलाची व्हॅल्यू पण काय राहणार आहे? सेम राहणार आहे. हा आपला फॉर्म्युला आहे अँगल बिटवीन टू लाइन्स जेव्हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आपल्याला इक्वेशन दिलं असेल तर. सिंपल सा कन्सेप्ट आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके, आपण इथे 2-3 गोष्टी शिकलेल्या. कुठल्या कुठल्या? नंबर 1 की आपण शिकलेलं आहे होमोजिनियस इक्वेशन काढण्यासाठी L1 × L2 = 0 करायचं असते. पण हे करायच्या आधी L1 चा RHS पण 0 असला पाहिजे, L2 चा RHS पण 0 असला पाहिजे. सेकंड, मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला जे इक्वेशन भेटते त्याचं नाव आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. आणि ते फक्त पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जस्टिफाय नाही करत, ते आणखी काय जस्टिफाय करते? इट ऑल्सो जस्टिफाइज पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स, बेसिकली कोनिक सेक्शन, सर्कल पण. त्याची कंडिशन बघूया आपण समोर. नेक्स्ट पॉइंट नंबर 3, जर लाईनचं इक्वेशन C1 C2 = 0 असेल, म्हणजे लाईन जर ओरिजिन मधून पास होतात तर त्यावेळेस जे कुठले टर्म्स आहेत ज्याचा पॉवर 1 किंवा 0 असेल ते गायब होतात, कारण इथे कॉन्स्टंट कशा आहे? 0 आहे. हे जर गायब झाले तर आपल्याला सेम पॉवरच्या टर्म्स मिळतात. जेव्हा व्हेरिएबलच्या सेम पॉवर असतात आपण त्याला म्हणतो होमोजिनियस इक्वेशन. मग या होमोजिनियस इक्वेशनचं काढण्यासाठी आपण यूज केला हा फॉर्म्युला y - m1x y - m2x. आता हे कुठे झालं? सिंपल लॉजिक आहे. जर मी इक्वेशन लिहिलं की y = mx + c, तर c तर 0 आहे कारण की आपण ओरिजिन मधून चाललोय आणि mx ला इकडे घेऊन आलो, तर इक्वेशन काय बनलं? y - mx = 0. तेच इथे यूज केलंय. पहिल्या लाईन साठी पहिला स्लोप, दुसऱ्या लाईन साठी दुसरा स्लोप.
मग त्याला ओरिजिनल इक्वेशन सोबत कम्पेअर केलं आणि आपल्याला अँगल बिटवीन टू लाईनच्या कंडिशन इथे मिळालेल्या आहेत. राईट. सेकंड केस जी इथे मी एक्सप्लोर करतो, जे तुम्हाला सांगतो इथे जस्ट सांगतो. काय सांगणार आहे बघा, ह्या बी ला मी कन्सिडर केलं, कॅन्सल केलं. ओके, हा बी कॅन्सल केला तर वरचा बी आणि खालचा बी कॅन्सल करतो. आता सांगताना हे कॅन्सल केलं. तर आता जे माझ्याकडे इक्वेशन बनलं आहे हे इक्वेशन झालं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे इक्वेशन काय झालंय, क्वाड्रॅटिक. बघा याचे रूट्स काय, सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स. परत सांगतो बघा, दोन्ही कम्पेअर करा. हे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक. दिस इज सम ऑफ रूट्स, दिस इज प्रोडक्ट ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे हे काय इक्वेशन, दिस इज द इक्वेशन कुठला, क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक where roots are एक तर तुम्ही y1 y2 घेऊ शकता किंवा m1 m2 घेऊ शकता. m1 आणि m2 तुमचे काय आहे, रूट्स आहेत. राईट. तर तुम्ही m1 m2 काढून डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता किंवा प्रॉपरली क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करून त्याच्याशी रिलेटेड व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. तर हा एक सिंपलचा कन्सेप्ट होता आपला, जिथं आपण काय बघितलं की होमोजेनियस इक्वेशन काय असते, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय असते, याच्याशी रिलेटेड आपण एखादी क्वेश्चन करूया. जनरल इक्वेशन काय असतं, ठीक आहे. जर ते आपल्याला समजलं की बाकीच्या गोष्टी आपण उरलेल्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जो आपला ऍक्च्युअल चॅप्टर आहे नेक्स्ट, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. याच्याशी रिलेटेड आणखी एखादी गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो, पण जस्ट बेसिकली नेक्स्ट लेक्चरमध्ये. राईट. तर हा कन्सेप्ट समजला असेल तर लाईक करत चला, मित्रांपर्यंत शेअर करा. पुढच्या लेक्चरमध्ये याच्याशी रिलेटेड आणखी 2 कन्सेप्ट छोटे ते आपण डिस्कस करूया. टिल देन टेक केअर, बाय बाय.